ईडीची चौकशी सध्या सुरू आहे. रवींद्र वायकर यांची चौकशी सुरू आहे. आपण तुमच्याशी बोलणार आहोत. प्रवीण दरेकर साहेब आपल्या सोबत आहेत. दरेकर साहेब, ज्या पद्धतीने चौकशी सुरू आहे, तुमच्यात राम उरला नाही अशी टीका करतात संदीप राऊत आणि त्यासोबतच सुडाचं राजकारण आहे अशी पण टीका होते. रामावर त्या ठिकाणी टीका करण्याना त्या ठिकाणी आता जनतेने उलटं केलं आहे आणि म्हणून आज रामचं उलटं मरा होतं. ईडीच्या फेऱ्यात आज मरताना ते दिसत आहेत. आणि ईडी ही स्वायत्त संस्था हे अनेकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं आहे. आणि जर त्याच्यामध्ये तथ्य असेल, तक्रार असेल, तर त्या अनुषंगाने या तपास यंत्रणा काम करत असतात. आता जर याच्यामध्ये काही नसेल तर कोणी चिंता करायचं कारण नाही. त्यामध्ये काही होत नसतं, रितसर तपास होतो. आणि तपास असेल तर त्यांच्यावर त्या ठिकाणी तथ्य असेल तर तपास होऊन योग्य ती कारवाई होत असते. आता याचंही आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. कोविडसारख्या गंभीर स्थितीमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडीच्या कफनमध्ये, औषधांमध्ये त्या ठिकाणी टेंट उभारण्यात जर पैसे खाणार असाल तर नियतीही तुम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी या गंभीर स्थितीमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी आहे, म्हणून त्याला अत्यंत महत्त्व आहे. ईडीने तर सखोल चौकशी केली पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे. दरेकर साहेब, पण तुम्ही म्हणता नियती माफ करणार नाही. संजय राऊत म्हणतात की राम तुम्हाला माफ करणार नाही. लोकसभेमध्ये 200 जागाही येणार नाहीत भाजपच्या. मला वाटतं 400 पार करण्याची आज स्थिती आणि वातावरण देशात आहे. संजय राऊत बोलघेवडे आहेत. बोलण्यापलीकडं कृतीशून्य आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना ना कुठला ॲसेसमेंट, ना परिश्रम, ना कुठला विचार किंवा विकासाची कामं, अशा प्रकारचं त्यांचं वर्तन आहे. त्याच्यामुळं त्यांना फार सिरियसली घेण्याची आवश्यकता नाही. केजरीवाल स्वतंत्रपणे लढत आहेत, ममता बॅनर्जी स्वतंत्रपणे लढत आहेत, नितीश कुमार जो खऱ्या अर्थानं NDAचा चेहरा बनू शकले असते, त्यांनी आज भारत सोबत युती केले. त्याच्यामुळे पूर्णपणे त्रेधा तिरपट त्यांची उडालेली देशस्तरावर असताना महाराष्ट्रात संजय राऊत उरलंसुरलं अस्तित्व वाचवायचा प्रयत्न करा. अख्खी शिवसेना शिंदेसाहेबांसोबत गेले, त्याच्यामुळं आपलं अस्तित्व शोधायचा प्रयत्न करा. मग त्या ठिकाणी रामावर बोला. बरं, किरीट सोमय्यांवर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या ज्या पद्धतीनं सगळ्या या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत आणि घोटाळ्या बाहेर काढतायत, त्यांनी म्हटलं की 5 महिलांचा त्यांनी छळ केलेला आहे. या महिला आमच्याकडे आल्या होत्या. जनतेच्या न्यायालयात वेळ पडली तर या महिलांना आम्ही घेऊन जाऊ. संजय राऊतांच्या बाबतीत काय प्रकरण झालं हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. एका महिलेचा छळ कशा पद्धतीने झाला आहे, तिने दिलेल्या स्टेटमेंट, तक्रारी हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. आणि त्याच्यामुळे दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना संजय राऊत आपल्याविषयी काय प्रतिमा निर्माण झालं आहे त्याचं आत्मपरीक्षण करा. जनतेला आपण काय आहात ते नीट माहीत आहे. त्याच्यामुळे तुमच्या अशा भंपक वक्तव्यांना काडीची किंमत जनता देत नाही. राज्यसभेसाठी आता तिघांची नावं सुरू आहेत भाजपकडून. पंकजाताई मुंडेंचं नाव सुरू आहे, त्या ठिकाणी विनोद तावडेंचं नाव सुरू आहे, विजया रहाटकर यांच्या देखील नावाची चर्चा आहे. काय वाटतं नेमकं काय होईल? नाही, निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे प्रसारमाध्यमात, चॅनलवर चर्चा होतच असतात. आता ज्यांच्या चर्चा आहेत ते आमचे मोठे नेते आहेतच. तथापि हा विषय आमच्या केंद्रीय स्तरावरचं संसदीय मंडळ आणि आमचे वरिष्ठ ठरवत असतात. बरं, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. इंडिया आघाडी, महाविकास आघाडीची बैठक आहे. प्रकाश आंबेडकर जात नाही आहेत. प्रकाश आंबेडकरांनी वाशिममध्ये जे वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की इंडिया आघाडीची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हाच कळलं होतं की यामध्ये फूट होईल, कारण याचे रिंगमास्टर जे आहेत ते नरेंद्र मोदी आहे. या वक्तव्याकडे कसं पाहता? नाही, खरं म्हणजे इंडिया आघाडी प्रकाश आंबेडकरांना किंमत देत नाही आणि त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी चिडून आहेत आणि म्हणून तेही त्यांना किंमत देत नाहीत. आणि प्रकाश आंबेडकर काही झालं तरी एक महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांना सन्मानाने बोलवून त्या ठिकाणी चर्चा करणं अपेक्षित असताना त्यांना कसपटा समान हे लेखत आहेत आणि त्याच पद्धतीचं उत्तर ते देत आहेत. प्रकाश आंबेडकरांनाही दिसतं आहे देशपातळीवर काय चाललं आहे. त्याच्यामुळं मला वाटत नाही की देशावर जी अवस्था झाली देशपातळीवर तीच अवस्था महाराष्ट्रातही होणार आहे. आणि त्याच्यामुळे कितीही कडबोळं बांधलं तरी या देशातील जनतेनं
तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना नेतृत्व देण्याचा विचार नक्की केला आहे, निर्धार केला आहे. त्याचं प्रत्यंतर देशभरात दिसतं आहे आणि मोदी साहेब 400 पार करत तिसऱ्यांदा या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान होतील. काही या देशात राजकीय घडामोडी झाल्या तरी. एक शेवटचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत असं बोललं जात आहे. सिंधुदुर्ग दौरा करतायत. 3 दिवसाचा हा दौरा असणार आहे. लोकसभेची तयारीला लागलेत सगळे शिवसैनिक. काही फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? 3 दिवसामध्ये 2-4 ठिकाणी 10-15 मिनटं बोलणार. संपला यांचा ॲक्शन मोड. भारतीय जनता पार्टी मोदींसारखं नेतृत्व असताना त्यांच्यासहित बूथवरचा कार्यकर्ता 24 तास परिश्रम घेतो आहे. हे परिश्रम मातोश्रीत बसणाऱ्याला त्या ठिकाणी घेता येणार नाहीत. टाईमपास एक कोकणात राऊंड मारून येणार, याच्या पलीकडे काही नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. त्यासोबतच संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी घणाघाती टीका केलेली आहे. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.